मे महिन्याचा शेवट जवळ येत होता. प्रखर उन्हामुळे संपूर्ण गाव त्रस्त झाले होते. गावातील विहिरी कोरडा पडत चालल्या होत्या. त्यात वाकून पाहिले तरी पाण्याचा थांग लागत नव्हता. ओढा तर केव्हाच आटला होता आणि पाण्याअभावी शेतं ओस पडली होती. झाडांची पानं करपली होती. पक्ष्यांचे स्वरही विरळ झाले होते. विनय हा अवघा 8 वर्षांचा मुलगा. तो दररोज सकाळी उठल्यावर दारात येऊन आकाशाकडे पाहत उभा राहत असे. त्याच्या चेहऱ्यावरही गावकऱ्यांसारखाच एक प्रश्न असायचा. पाऊस कधी येणार? त्याची आई त्याला समजावून सांगायची, बाळा, थोडा धीर धर. पावसालाही येण्याची एक वेळ असते. पण वेळ म्हणजे नेमकं काय हे विनयच्या आकलनाबाहेर होतं. त्याच्यासाठी पाऊस म्हणजे फक्त आनंद. गावाच्या चौकात दर संध्याकाळी वृद्ध मंडळी एकत्र बसून गप्पा मारत असत. त्यावर्षी मात्र त्यांच्या चर्चेचा एकमेव विषय होता पाऊस. मागील वर्षी याच सुमारास पाऊस झाला होता, भाऊकाका म्हणत. हो, पण यंदा उशीर होईल असे वाटते, विष्णू अण्णा चिंताग्रस्त स्वरात म्हणत. प्रत्येक जण आपापले अंदाज व्यक्त करत होता. शेतकरी आपल्या पिकांच्या भविष्याबद्दल चिंतेत होते. पाऊस वेळेवर न आल्यास पुढे काय होईल हा प्रश्न सर्वांना सतावत होता. विनयचे वडीलही बाहेरून शांत दिसत होते, पण त्यांच्या मनात काळजी घर करून बसली होती. रात्री ते पत्नीशी हळू आवाजात बोलत, यावर्षी पाऊस उशिरा आला तर फार कठीण जाईल. विनय हे सगळं ऐकत होता, मात्र त्याला एवढंच समजत होतं की पाऊस म्हणजे आनंद. एके दिवशी दुपारी अचानक वातावरणात बदल जाणवला. उष्ण वाऱ्याऐवजी थंड झुळूक वाहू लागली. आकाशात दूरवर काळे ढग जमा होऊ लागले. विनय आनंदाने ओरडला, आई बघ, ढग आले. गावभर हलका उत्साह पसरला. काही स्त्रिया अंगणातील कपडे आवरू लागल्या, तर काही जणी जळण आणि शेणकुटं गोळा करू लागल्या. प्रत्येक जण आपापल्या कामात गढून गेला. गुरढोरं गोठ्यात नेण्यात आली. वृद्ध मंडळी आकाशाचा अंदाज बांधू लागली. अचानक विजेचा कडकडाट झाला आणि काही क्षणांसाठी संपूर्ण गाव शांत झाले. त्यानंतर पावसाचा पहिला थेंब जमिनीवर पडला. त्या एका थेंबाने जणू गावात नवजीवन संचारले. लगेच दुसरा, तिसरा आणि काही क्षणांतच पावसाच्या सरी कोसळू लागल्या. ओल्या मातीतून दरवळणारा सुगंध वातावरणात पसरला. विनयने तो सुगंध पहिल्यांदाच इतक्या तीव्रतेने अनुभवला. तो धावत दारात आला आणि हात पसरून पावसात उभा राहिला. हा माझा पाऊस, तो आनंदाने ओरडला. गावातील मुले बाहेर आली. सगळे भिजू लागले, पाण्यात उड्या मारू लागले. विनय आणि त्याचे मित्र चिखलात खेळू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर निरागस आनंद होता, ना चिंता ना ताण. स्त्रिया हसत मुलांकडे पाहत होत्या. काही जणी भांडी ठेवून पावसाचे पाणी साठवत होत्या. शेतकरी मात्र शांतपणे पावसाकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आशेची झलक होती. विनयचे वडील पावसात उभे राहून शेताकडे पाहत म्हणाले, या पावसाने सगळं बदलून जाईल. दुसऱ्या दिवशी ते पहाटेच शेतात गेले. माती ओलसर झाली होती. त्यांनी हातात माती घेतली आणि समाधानाने हसले. यंदा पीक चांगलं येईल, त्यांनी मनाशी ठरवलं. विनयही त्यांच्या मागे गेला आणि म्हणाला, मीही मदत करणार. काही दिवसांतच गावाचे रूप पालटू लागले. सुकलेली झाडं पुन्हा हिरवीगार झाली. ओढ्यांना पाणी वाहू लागले. पक्ष्यांचे स्वर पुन्हा ऐकू येऊ लागले. गावात नवचैतन्य निर्माण झाले. विनय रोज शेतात जाऊ लागला, पावसात भिजू लागला आणि निसर्गातील हा बदल पाहून आनंदित होऊ लागला. पावसामुळे गावकऱ्यांमध्येही जवळीक वाढली. संध्याकाळी सगळे एकत्र बसून भजी आणि चहाचा आस्वाद घेत. विनयची आई गरम भजी बनवत असे. बाहेर पाऊस कोसळत असे आणि घरात आनंदी वातावरण असायचे. विनय म्हणायचा, असा पाऊस रोज पडायला हवा. आई हसून म्हणायची, नाही रे, प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच सुंदर वाटते. एके दिवशी विनयने विचारले, आई, पाऊस इतका महत्वाचा का आहे? आई शांतपणे म्हणाली, कारण तो केवळ पाणी नाही, तो जीवन आहे. तो शेतकऱ्यांचे स्वप्न आहे आणि आपणा सर्वांचा आधार आहे. विनय विचारात पडला. आता त्याला पावसाचे खरे महत्त्व समजू लागले होते. पाऊस नियमित पडू लागला. शेतात रोपे उगवू लागली. विनय त्या रोपांकडे पाहून म्हणाला, हे सगळं पावसामुळेच ना? वडील हसून म्हणाले, हो, आणि आपल्या मेहनतीमुळेही. विनय हसला. त्याला उमगले, पाऊस आणि परिश्रम यांची सांगड घातली तरच जीवन बहरते. त्या रात्री तो खिडकीतून पडणाऱ्या पावसाकडे पाहत झोपला. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होते. गावातील पहिला पाऊस त्याच्यासाठी केवळ एक अनुभव नव्हता, तो एक शिकवण, एक अमूल्य आठवण होती, जी तो आयुष्यभर जपून ठेवणार होता.
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपला अभिप्राय कमेंट करून जरूर कळवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि परिवाराला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.